दक्षिण मुंबई लोकसभेबाबत सागरवर खलबतं सुरू असल्याचं कळत आहे। देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्याची माहिती आहे। मंगलप्रभात लोढा, नार्वेकर, आशिष शेलार हे उपस्थित होते अशी माहिती समोर येते। दक्षिण मुंबई लोकसभेसाठी राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे आता महायुतीकडून दक्षिण मुंबईमध्ये कोणाला रिंगणात उतरवलं जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। दरम्यान दक्षिण मुंबई लोकसभेबाबत सागर बंगला जो देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान आहे इथं खलबतं झाल्याची माहिती समोर येते। भाजप नेत्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती। मंगलप्रभात लोढा, नार्वेकर, आशिष शेलार यावेळी उपस्थित होते अशी माहिती समोर येते। तर दक्षिण मुंबई लोकसभेसाठी राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे। कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? पहिल्या टप्प्यातील मतदान झालेलं आहे, आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे लोकसभेच्या, आणि अशातच दक्षिण मुंबईचा महायुतीचा जो उमेदवार आहे तो अजून घोषित झालेला नाहीये आणि त्याच विषयी चर्चा झाल्याचं कळतं। नेमकी काय अपडेट्स आहेत या खलबतांविषयी, या चर्चेविषयी? निश्चितच परा काल मध्यरात्रीपर्यंत ही सागर आणि मेघदूत जी दोन निवासस्थानं आहेत देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी बैठक होती आणि मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली। या आता खात्रीला एक माहितीची सूत्रांकडून कळत आहे की एकंदरीत मुंबईतील जे 4 मतदारसंघांवरती भाजप दावा करत आहे त्यामध्ये 3 मतदारसंघांवरती तर भाजपचे खासदार आहेत। याशिवाय दक्षिण मुंबई मतदारसंघ आहे, या 4ही लोकसभा मतदारसंघाचा आढावा आहे तो फडणवीस यांनी घेतला। यावेळी स्वतः पियुष गोयल असतील, आशिष शेलार असतील, राहुल नार्वेकर असतील किंवा मंगलप्रभात लोढा असतील, या 4ही प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली आणि एकूणच जरी 2 मतदारसंघांमध्ये आता पियुष गोयल आणि मिहिर कोटेचा या उमेदवारांची घोषणा केलेली असली तरी पुन्हा महाजनच्या जागेवरती कोण उभं राहणार आणि दक्षिण मुंबईची जागा भाजप लढणार की शिवसेना लढणार या संदर्भात कुठलाही अद्याप ठोस निर्णय कालच्या बैठकीत झालेला नाही। मात्र या 4ही जागांवरती तयारी कशा प्रकारची सुरू आहे याची माहिती आहे ती फडणवीस यांनी सर्व नेत्यांकडून घेतली। त्यामुळे एक गोष्ट निश्चित झालेली आहे की पुन्हा महाजनच्या जागी आणि दक्षिण मुंबईच्या जागी या दोन्ही जागांवरती भाजप तयारी करत आहे। त्यामुळे भाजप मुंबईमध्ये किमान आता 4 जागांवरती लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दरम्यान दक्षिण मुंबईचा तिढा अद्याप कायम दिसत आहे। जरी शिवसेनेच्या जागी भाजपने या ठिकाणी जोरदार तयारी सुरू केली असली तरी राहुल नार्वेकर की मंगलप्रभात लोढा या दोघांपैकी या ठिकाणी कोणाला संधी मिळणार हे पाहावं लागेल, कारण एकूणच दोन्ही उमेदवार आहेत जे इच्छुक मानले जात आहेत आणि दोघेही या ठिकाणी तयारी करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकीकडे विदर्भाचा प्रचार संपताच आता मुंबईच्या दिशेने देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा वळवल्याचं म्हटलं जातंय। निश्चितच चेतन, आता नेमकं काय ठरतं ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।